आज आपण हिरव्या वाटणातील वाम मच्छीचा रस्सा करणार आहोत। त्यासाठी कोथिंबीर, लसूण, सुक्या खोबऱ्याचा तुकडा, एक आल्याचा तुकडा आणि 4 हिरवी मिरची। हिरवी मिरची तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकता। आता मी इथे अर्धा किलो पिवळी वाम घेतली आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये वरील सांगितलेलं सगळं साहित्य बारीक वाटून घ्यायचं। आता वाटण आपलं बारीक वाटून झालेलं आहे। आता एका भांड्यामध्ये एक पळी तेल घालणार आहोत। तेल चांगलं कडकडीत तापलं की आपण त्याच्यात वाटलेलं वाटण घालणं। आता थोडा वेळ त्याच्यावर झाकण ठेवू, म्हणजे आलं लसूणचा कच्चा वास निघून जाईल। आता परत एकदा आपण हलवून घेऊ। आता परत झाकण ठेवू। इथे मी तेलाचं प्रमाण कमी घेतलंय, तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकता। आता आपलं वाटण चांगलं परतून झालेलं आहे। आता त्याच्या चवीप्रमाणे मीठ घालू। आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि एक चमचा धणे पावडर घालणार आहोत। आता हे चांगलं मिक्स करून घेऊ। आता ह्याच्यात थोडंसं पाणी घालू आणि परत एकदा सगळं मिक्स करून घेऊ। आता चांगलं मिक्स झालं आहे। आता एक उकळ येण्यासाठी आपण त्याच्यावर थोडा वेळ झाकण ठेवू। आता चांगली उकळ आली आहे बघा। आता त्याच्यात अजून आपण पाणी घालू। ह्याचा रस्सा पातळच खूप छान लागतो। असा पातळ असला पाहिजे। आता आपण त्याच्यामध्ये वाम मच्छीचे तुकडे घालणार आहोत। आता चांगलं मिक्स करून घेऊ। आता जरा वेळ झाकण ठेवू, उकळी येईपर्यंत। आता चांगली उकळी आलेली आहे। आता त्याच्यात आपण वरून कढीपत्ता घालू, तुम्ही फोडणीलाही घालू शकता। झाकण ठेवू आणि चांगली शिजवून घेऊ। आता आपली मच्छी चांगली शिजलेली आहे। रस्सा पण बघा मस्त पातळ झालेला आहे। हा रस्सा भातासोबत खूप छान लागतो। आता आपली रेसिपी तयार आहे।
माझी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.